चित्रपट महामंडळाच्या राजकीय रणांगणाचे धुरंधर म्हणून मेघराजजी राजे भोसले यांची सध्या चर्चा होत आहे. तर आपल्या नेम टू फेम पॉडकास्ट स्टुडिओ चॅनेलमध्ये त्यांचं स्वागत करूया. नमस्कार. नमस्कार. ही निवडणूक तुम्ही कोणत्या अजेंडावरती निवडणार? निश्चितच पाहिलं तर अचानक लादलेली ही निवडणूक आहे. असंख्य प्रश्न आहेत गेल्या काही महिन्यामध्ये पडले होते. सर्वप्रथम आम्हाला हा विषय होता की 50,000 अवर्ग सभासदांचे त्यांना मतदानाचा अधिकार मिळेल आणि त्या लोकांच्या मतदानातून कार्यकारिणी निवडली जाईल. परंतु अचानक सुप्रीम कोर्टमधून स्टे उठल्यानंतर अचानक इलेक्शन लागल्यामुळे आम्ही याच्यासमोर जातो आहे. निश्चितच मागील पंचवार्षिकमध्ये ज्या ज्या गोष्टी आमच्याकडून अपूर्ण राहिल्या, ज्या आमच्या पूर्ण विचारात होते की या गोष्टी कलाकारांसाठी महामंडळाच्या सभासदांसाठी करणं गरजेचं आहे, त्या गोष्टीवर आम्ही आता फोकस करणार आहोत. कारण आता ज्या प्रकारे पाहतोय आणि ज्या प्रकारे रिस्पॉन्स भेटतोय लोकांचा, त्यामुळे आम्हाला निश्चित खात्री की संपूर्ण आमचं कार्यकारिणी निवडून येईल. परत आमच्याच कार्यकारिणी या महामंडळाचं कामकाज पाहिजे. त्यामुळे मागील पंचवार्षिक काही गोष्टींमुळे जर आमचं काम अपुरं राहिलं आहे, तर प्रामुख्याने मी एक स्वतः निर्माता आहे, त्यामुळे निर्मात्यांचं काय दुःख असतं हे मला माहिती आहे. त्या दुःखातून त्यांना बाहेर काढलं पाहिजे, त्यांना मदत केली पाहिजे. त्यांचा प्रामुख्याने प्रश्न निर्मितीमध्ये कुठला असेल तर वितरण. हे वितरणावर फार मोठं काम करण्याची गरज आहे. वितरणाचा बऱ्याच वर्ष मी अभ्यास करतो आहे. मी स्वतः अनेक चित्रपटाचा निर्माता आहे. तर यामध्ये जोपर्यंत तुमचं इन्फ्रास्ट्रक्चर बनत नाही, तुमच्या जो ऑडियन्स आहे तुमचा ग्रामीण भागातला मराठीतला, त्यांच्यापर्यंत तुम्ही पोहोचत नाही, तोपर्यंत मराठी निर्मात्यांना उत्पन्न शेअर मिळणार नाही. फक्त शहरामध्ये विसंबून राहून उपयोग नाही. आता थिएटरची भाडी असतील किंवा पब्लिसिटी खर्च फार वाढलेला आहे. त्यामुळे जे छोटे छोटे पॉकेट्स आहेत, पूर्वी त्यातून आपल्याला शेअर मिळायचा, हे व्हायचा, तर आता ते सोपं आहे. तर अशा ठिकाणी सर्वात महत्त्वाचं आहे की 150 कॅपॅसिटीचे 2-2 स्क्रीन तयार करणे प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी, जेणेकरून तिथे प्रत्येक निर्मात्याला काही ना काही शेअर येईल. माझ्या डोक्यात प्लॅन आहे, पुढच्या 5 वर्षात कुठल्याही परिस्थितीमध्ये 300 थिएटरची मिनीप्लेक्सची उभारणी करायची. त्याला महाराष्ट्र शासन बरोबर घ्यायचं आहे. आम्ही मागील वर्षी ती सुरुवात केली होती. प्रत्येक एस टी स्टँडवर थिएटर व्हावे यासाठी प्रयत्न केले होते, परंतु मध्यंतरीच्या काळात आमच्याकडून ते झालं नाही. त्यामध्ये प्रामुख्याने जर 300 थिएटर तयार झाले तर एका वीकचा 10,000 जरी शेअर एका निर्मात्याला मिळालं तर फार मोठा करोडोमध्ये त्याला त्यातून उत्पन्न होईल. आणि असे पॉकेट्स की जिथं त्या लोकांना चित्रपट पाहायचा आहे, परंतु चांगले थिएटर्स नाहीत म्हणून ते जाऊ शकत नाहीत, फॅमिली घेऊ शकत नाही. तर अशा ठिकाणी हे थिएटर्स तयार करायचे आणि त्यातून निर्मात्यांना हे द्यायचा. त्याचबरोबर निर्मात्यांचा चित्रपट आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कसा जाईल, इतर OTT प्लॅटफॉर्मला कसा जाईल. फक्त सॅटेलाईट चॅनलवर आपण विसंबून न राहता सॅटेलाईट चॅनलबरोबर महामंडळ कशा प्रकारे डील करेल, निर्मात्यांचे जास्तीत जास्त पिक्चर सॅटेलाईटवर जातील, OTT प्लॅटफॉर्मला जातील, आंतरराष्ट्रीय फेस्टिवलमध्ये जातील, यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहे, जेणेकरून निर्माता या वितरण या क्षेत्रातनं सुटेल. कारण आता परिस्थिती दिसते की चित्रपट बनवणं सोपं आहे, परंतु रिलीज करणं आणि त्यातून उत्पन्न मिळवणं अवघड आहे. त्यामुळे रिपीट निर्माते मराठीमध्ये नाही. ते अतिशय संशोधनाचा विषय आमचा प्रचंड त्याच्यावर स्टडी झालेला आहे. फिल्म फेडरेशन ऑफ इंडियाचा व्हाईस प्रेसिडेंटच्या असताना मी संपूर्ण भारतभर फिरल्यानंतर माझ्या लक्षात आलं की आपले थिएट्रिकल लोक पाहिल्याशिवाय चित्रपट चालत नाही, त्याच्यावर उत्पन्न होत नाही. थिएट्रिकल चालला तरच सॅटेलाईट राईट जातात, तरच OTTला आणि त्याला रिस्पॉन्स भेटतो. त्यामुळे प्रामुख्याने हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करणं गरजेचं आहे असं मला वाटतं आहे. आता एक टॅगलाईन पडली आहे, निर्माता जगला पाहिजे, तर तो खरंच जगतो का? नाही, निश्चितच प्रॉब्लेम निर्मितीपासून सुरुवात होतो. त्याची निर्मितीमध्ये त्याची फसवणूक होते. त्याला बऱ्याचपैकी आमच्याकडे तक्रारी येतात. त्यासाठी आम्ही खास ॲग्रीमेंट फॉर्मॅट असेल, लिगल त्याला सपोर्ट असेल, कॉपीराईटचा सपोर्ट असेल, त्यानंतर त्याला राईट्स विकणे असेल, त्याचबरोबर निर्माता आणि त्यातील टेक्निशियन कलावंत यांच्यामध्ये सुसंवाद राहावा. यांना व्यवस्थित तो चित्रपट व्हावा, बजेटमध्ये व्हावं, मानधनी सर्वांना व्यवस्थित मिळावं, यासाठी तो समन्वय साधण्याचं आम्ही काम करणार आहोत. कारण बऱ्याच वेळा निर्मात्यांची फसवणूक होते. मग निर्माता इंडस्ट्रीला नको म्हणतो की नाही, मराठी इंडस्ट्रीमध्ये असं केलं जातं असं आहे. परंतु महामंडळाचा जो धाक आहे पूर्वीचा, तो परत तयार करणे. ज्याप्रमाणे शासनाची आमचं बोलणं चालू आहे, इलेक्शन झाल्यानंतर लगेच आदरणीय सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार साहेब यांच्याशी बोलणं झालेलं आहे. त्यांनी लगेच सांगितलं की आपण जूनमध्येच परत महामंडळाचा तो दर्जा परत देऊ.
ज्या माध्यमातून महामंडळाला ज्याचं नाव होतं की महामंडळाचा सभासद असल्याशिवाय त्याला अनुदान मिळत नव्हतं, तो राईट्स परत आपल्याला मिळणार आहे. तसं बोलणं झालेलं आहे तहसीलदार साहेबांचं, तेही मिळतील. त्यामुळे निर्मात्यांना एक आधार भेटेल, निर्माता गॅरंटी आशेने महामंडळाकडे थांबेल. सेन्सॉरवर असलेलं महामंडळाचं प्रभुत्व त्याचप्रमाणे राहील. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय फेस्टिवल, प्रत्येक जिल्ह्या ठिकाणी मराठी फेस्टिवल कसे होतील, मराठीचं प्रमोशन कसे होईल, महामंडळाची वेबसाईट असेल, यूट्यूब चॅनल्स असतील, याच्यावरती चित्रपटाचं प्रमोशन कसं होईल, ह्या सर्व गोष्टी आम्ही डिजिटायझेशनच्या माध्यमातून करणार आहोत. त्याचबरोबर जे ज्युनियर आर्टिस्ट आहेत, कलावंत, त्यांचा नेहमीच प्रॉब्लेम असतो, बऱ्याच तक्रारी येतात की त्यांना पेमेंट मिळत नाही. तर त्यांचं कॉर्डिनेशन प्रॉपर ठरवणे, त्यांना एक पैशाची गॅरंटी त्यांना जी होईल, किंवा टेक्निशियनचे पेमेंट्स आता फार पूर्वीचे रेट्स आहेत ते मिनिमम डेली वेजेस, तर त्यात वाढ करणे, या बऱ्याच गोष्टी माझ्या प्लॅनमध्ये आहेत. यातील विन विन सिच्युएशनमध्ये निर्माता आणि टेक्निशियन आणि कलावंत यांच्याशी सुसंवाद साधून प्रत्येकाला योग्य मानधन मिळणे, निर्मात्यांना पण इन्व्हेस्टमेंट केलेले इन्व्हेस्टमेंट परत त्याची रिटर्न मिळणे, यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. आणि निश्चित माझं या म्हणजे पुढच्या कार्यकारिणी यायच्या अगोदरच पूर्ण CM साहेबांपासून सर्वांची मीटिंग झालेली आहेत आणि ते चित्रपट महामंडळाला पूर्ण सपोर्ट करायला तयार आहेत. सेन्सॉर आणि अनुदानाचे सगळे अधिकार चित्रपट महामंडळाकडे होते, आता ते काही कारणास्तव नाही आहेत, तर ते असे का? नाही, त्यामुळे सांगितलं की काही इतर संस्थांनी त्यात हस्तक्षेप केल्यामुळे, मी काल 2-4 वर्षात आलेल्या संस्था सांगतात की आमचं पण नाव घ्या. तर ही फार मोठी संस्था आहे, जुनी संस्था आहे, गेली 60 वर्ष अनेक दिग्गजांनी जो कारभार केलेला आहे आणि कलाकारांचं हित पाहणारी संस्था आहे. निर्मात्यांबरोबर टेक्निशियन आणि कलावंत यांचं हित पाहणारी संस्था आहे. त्यामुळे काही गैरसमज होते, त्यामुळे चुकून तो GR निघाला होता. मग आता ते सांगितले की आशिष शेलार साहेबांचं बोलणे झालेलं आहे, जूनमध्ये परत महामंडळाला ते अधिकार मिळणार आहेत. आता निवडणूक लागतीये, तर 3,500 ते 4,000च्या पुढचे जे सभासद आहेत त्यांना आपल्या इलेक्शनमध्ये मतदानाला अधिकार नाही आहे, तर त्यांच्यावरती अन्याय होतो असं वाटत नाही का? नाही, निश्चितच एक फार मोठा अन्याय या माध्यमातून झालेला आहे. आणि 2023मध्येच ज्यावेळेस 22 नंतर इलेक्शन लागलं त्यावेळेसच आम्ही हायकोर्टामध्ये गेलो होतो. कारण माझ्या माहितीप्रमाणे जवळजवळ आता 65,000 अवर्ग ब वर्ग सभासद आहेत, त्यातील 45 ते 50,000 अवर्ग सभासद आहेत. ज्या सभासदांना न्याय मिळाला पाहिजे, मूलभूत अधिकार मतदानाचा मिळाला पाहिजे, यासाठी 2023मध्ये ज्यावेळेस इलेक्शन लागलं आणि 3,400ची मतदार यादी झाली, त्यावेळेस मी माझ्या सहकार्यांथ्रू हायकोर्टात गेलो. हायकोर्टावरून इलेक्शनचा स्टे आणला. हायकोर्ट त्याच वेळेस 2-3 महिन्यामध्ये याच्यावर रिझल्ट देणार होतं की हे लोक पात्र आहेत की नाही आहेत. काही तांत्रिक आणि म्हणजे आपण म्हणतो ना मॅनेजमेंटमधल्या प्रॉब्लेममुळे त्यांना हक्क त्यांचा गेला होता, परंतु हायकोर्ट ते देणार होते. परंतु काही लोक ते स्टे उठवण्यासाठी सुप्रीममध्ये गेले आणि ती लढाई लांबली, त्यात 3-4 वर्ष गेली. आता 10 जूनला या सर्वांना अधिकार मिळणार होता, त्यांना मतदानाचा अधिकार मिळणार होता. निश्चितच सर्वांना आनंद झाला असता, परंतु त्यापूर्वी दुर्दैवाने काही लोक सुप्रीममध्ये जाऊन स्टे उठवला, स्थगिती उठवली. सुप्रीमने सांगितलं की इलेक्शन घेऊन टाका, ब वर्गाचे निश्चिती तुम्ही नंतर केली तरी चालेल. या माध्यमातून माननीय चॅरिटी कमिशनर मॅडमने इलेक्शन लावलेले आहेत. निश्चितच या 45,000 वर्ग सभासदांना अन्याय झालेला आहे, परंतु मी ग्वाही देतो हे अन्याय जास्त दिवस राहणार नाही. आमचा पॅनल निवडून येणार आहे. आमच्या कार्यकारिणीच्या पहिल्याच मिटिंगमध्ये या सर्व सभासदांना ब वर्गामधून अ वर्गामध्ये पात्र सभासदांना आम्ही अवर्ग करणार आहोत. चित्रपट महामंडळ हे असताना राजकीय दृष्ट्या जे चित्रपट महामंडळ उभे राहत आहेत, जसे मनसे चित्रपट सेना, शिवसेना महामंडळ वगैरे, हे गरजेचे आहेत का? निश्चितच प्रत्येक राजकीय पक्षामध्ये कलावंतही असतात. कलावंतांनाही राजकीय क्षेत्रात काम करण्याची आवड असते. मला याबद्दल काही आक्षेप नाही. प्रत्येक राजकीय पक्ष कधी सत्तेत असतो, विरोधात असतो, पण तिथे जर अशा या सांस्कृतिक डिपार्टमेंट असेल त्यांचं, तर त्याचा फायदा कलावंतांसाठी झाला पाहिजे. केवळ राजकीय पक्षाचं पद घ्यायचं सांस्कृतिक सेलचं आणि फक्त पब्लिसिटीसाठी आरोप करायचं एवढं न करता कलाकारांच्या भवितव्यासाठी हो. माझ्या कुठल्याच राजकीय पक्षाच्या सांस्कृतिक सेलबद्दल आक्षेप नाही. अतिशय चांगलं काम काही राजकीय पक्षांचं सांस्कृतिक सेल करत असतं. काही पक्ष सत्तेत असतात, त्याचा निश्चित फायदा कलाकारांना होतो.
काही पक्ष विरोधात असतात त्याचाही फायदा होतो, कारण काही वेळेस जर कलाकारांकडे दुर्लक्ष झालं तर आपल्यासाठी आवाज उठवणारा तो सांस्कृतिक सेल असतो. परंतु ज्या गोष्टी आम्हाला महामंडळ म्हणून मर्यादा असते, आम्ही कुठल्याच राजकीय पक्षाला समावेश नसतो, हे स्वतंत्र महामंडळ आहे. तर हे करत असताना ज्या ठिकाणी गरज पडेल त्या निश्चित या राजकीय पक्षांच्या सांस्कृतिक सेलचा फायदाच होतो असं मला वाटतं. मी पुन्हा येईन, मग तुम्ही पुन्हा येणारच का, हे तुमच्या भाषा शैलीमध्ये सांगा. नाही, निश्चितच चित्रपट महामंडळाचे सर्व सहकारी माझे सभासद हे तेवढंच माझ्यावर प्रेम करतात आणि त्यामुळे मला पूर्ण खात्री आहे किती इलेक्शन व्हावं, मग 3,400मध्ये होऊ, 6,000मध्ये होऊ, 15,000मध्ये होऊ किंवा 45,000मध्ये येईल हो. त्यामुळे त्याबद्दल काही माझी भीती नाही. त्यामुळे चित्रपट महामंडळाच्या या सभासदांची सेवा करण्यासाठी निश्चितच मी पुन्हा येईल.